नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तारिणी आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे तारिणी आणि केदारचं कोणतं तरी मिशन असतं. त्यासाठी इथे खूप मोठ्याचा सत्याचा उलगडा होण्यापासून हे मिशन सत्य सगळ्यांसमोर येण्यापासून केदार काय नक्की लपवत असतो. दयानंद काका त्यांच्या रूममध्ये जात असताना मागून चोराची एंट्री झालेली असते. ते त्यांच्यावरती दयानंद काकांवरती चोर चाकू मारणार तोपर्यंत तारिणी तिथे अचानक येते. कोणालाही न माहीत होता, काकांनाही माहीत होत नाही. ती गपचूप त्याच्या तोंडावरती असं कापड जोरात टाकते, त्याला ओढते किचनमध्ये. आपट 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 चांगला आपडते त्याला चांगलाच. आणि इथे दयानंद काका त्यांच्या रूममध्ये जातात तेव्हा केदार तिथे असतो लॅपटॉपमध्ये. ते बोलत असतो की सांग लवकर पासवर्ड काय आहे. तोपर्यंत काका पटकन म्हणतात, अरे केदार तू इथे काय करत आहेस रे. केदार एकदम अचंबित होतो आणि त्याला काय बोलावून काय नाही ते सुधरतच नसतं. तोपर्यंत काका म्हणतात, अरे मला माहीत आहे तू इथं कशासाठी आला आहेस आणि काय सत्य आहे ते सगळं काही माहीत आहे. केदारला थोड्यात मोड्यात घामच फुटायला चालू होतो. म्हणतो की अहो काका तसं काही नाही आहे. दयानंद काका म्हणतात, अरे तसं काय नाही म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुला. केदार असं काही बोलत असताना तारिणीचं तिकडे चोराला चांगलं बदडून काढायचं चाललेलं असतं. केदारला चांगलंच माहीत असतं, त्यामुळे तो पटकन काकांना मिठी मारतो. आणि युवराजचं जो काही टेस्टबद्दलचा प्लॅनिंग फ्लॉप झाल्याबद्दल युवराज एकदम म्हणतो की तारिणी आणि केदारला मी काही सोडणार नाही, कसं ना कसं बदला त्यांच्याकडून मी घेणारच आहे. हे सगळं युवराजचं काही ना काही त्याच्या डोक्यामध्ये नवीन प्लॅनाची युक्ती चाललेली असते. काकांना पटकन केदार मिठी मारतो. काका म्हणतात, अरे केदार मी काय बोलायच्या आधीच तू मला मिठी मारली, त्याच्यावरूनच मी ओळखलं गेलो की